Good morning, students and fellow teachers. I feel very grateful being a part of Shiksha Mandal's GS College of Commerce from past 14 years and as a teaching faculty from 25 years. I would like to thank our principal sir, Dr. Sahibrao Chauhan, and supervisor Pradhyapak Praveen Thakre for giving me this opportunity to conduct this academic enhancement series. आजच्या आपल्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या महाविद्यालयाच्या मॅडम डॉक्टर अनुपमा लाभे यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. मॅडम अनुपमा लाभे या असिस्टंट प्रोफेसर म्हणून आपल्या GS कॉलेज ऑफ कॉमर्स येथे सिनियर कॉलेजला आहेत. मॅडमचे शिक्षण MCOM, नेट, PhD आहे. तसेच मॅडमनी CAचं इंटरमिजिएट परीक्षा पास केली आहे. NCFMची कॅपिटल मॉड्यूलची एक्झाम त्यांनी पास केली आहे. वरिष्ठ महाविद्यालयात मागील 16 वर्षाचा शिकविण्याचा अनुभव मॅडमला आहे. MCOM तसेच विविध विभागाच्या समन्वयक म्हणून त्यांना अनुभव प्राप्त आहे. सध्या मॅडम कंपनी सेक्रेटरी कोर्सच्या कोऑर्डिनेटर म्हणजे समन्वयक आहेत. महाविद्यालयात शिकविण्याबरोबरच त्यांना स्टॉक मार्केटमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर मॅडमचे पेपर पब्लिश झाले आहेत. मॅडम PhDचा विषय त्यांचा खादी आणि विलेज इंडस्ट्रीज इन वर्धा डिस्ट्रिक्ट म्हणजेच ग्रामोद्योगाचा समीक्षणात्मक शोध प्रबंध असा आहे. शैक्षणिक विषय सामाजिक उद्योजकता विकास या विषयामध्ये मॅडम यांना विशेष आवड आहे. कोविड-19 मुळे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन आपण संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. काही ऑफलाईन पण पूर्ण केला आहे. आज व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 2 या लेसनचे आपण विभागीय आस्थापना, वैधानिक महामंडळ किंवा सरकारी कंपनी, बहुराष्ट्रीय कंपनी याविषयी थोडं आपलं लास्ट लेक्चर जे घाईघाईत झालं होतं आणि मी स्वतः समाधानी नव्हती. त्या कारणाने हे मॅडमचं एक चांगलं लेक्चर तुमच्या मार्गदर्शनासाठी आज आपण आयोजित करत आहोत. तर यापुढील माहिती आपल्याला डॉक्टर अनुपमा लाभे मॅडम ज्या आपल्याच महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालयात आहेत त्या देतील. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव चव्हाण, ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक प्रवीण ठाकरे सर आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या वनमाली मॅडम यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला आपल्याशी बोलण्याची काही संधी दिलेली आहे. माझा आवडीचा विषय आहेच शिकवण्याचा. त्याच्यामुळे मला वाटतं की बऱ्याचशा तुमचे जे काही हे असतील डाऊट्स असतील आहे, काही तुम्हाला याच्याबद्दल विचारायचं असेल ते आपण इथे क्लिअर करू शकू. पण तरी सुद्धा जर काही नाही होऊ शकलं तर जसं मॅडमने सांगितलं मी या महाविद्यालयातलीच आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही मला जर अधिक त्याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर नंतर सुद्धा विचारू शकता. आणि मला पूर्ण माहिती आहे की मॅडमनी पहिलेच तुमचा कोर्स कंप्लीट केलेला आहे. फार चांगल्या रीतीने त्यांनी समजावून सांगितलेलं असणार. कारण की आजपर्यंत मॅडमच्या बद्दल मी जे ऐकलेलं आहे त्यांचा प्रत्येक विद्यार्थी मॅडमची तारीफच करत आलेला आहे. आणि मी स्वतः मॅडमला पाहते की त्या किती मेहनत घेतात मुलांना शिकवण्यासाठी. ते जसं काही स्वतः पेपरला जाते अशा प्रकारे तयारी करून मुलांची तयारी करून देत असतात. त्याच्यामुळे मला तर पूर्ण विश्वास आहेच. आणि आज त्यांनी स्वतः एवढं चांगलं शिकवत असताना सुद्धा मला ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून मी खरंच त्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद मॅडम. जसं आपण सांगितलं की आज हा विषय मला दिलेला आहे, आपण त्याबद्दल चर्चा करूया तिथे नक्कीच करू. आणि मला विद्यार्थी मित्रांनो तुमच्याशी बोलायला सुद्धा खूप आवडेल. तर जसं आपला जो प्रकार दुसरा आहे ज्याच्यामध्ये व्यवसाय संघटनांचे प्रकार हे विचारलेलं आहे. त्याची तुम्हाला महत्वाचं म्हणजे त्याच्यात जे आहे ते विभागीय आस्थापना काय असतात, त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला सार्वजनिक कंपनी काय आहे, निजी कंपनी काय आहे याच्याबद्दल आहे, मग तसंच गव्हर्नमेंट कंपनी, बहुराष्ट्रीय कंपन्या काय आहे याच्याबद्दल माहिती करून घ्यायची आहे.
मी जरा अवांतर पण त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. सिलेबसमधलं तर मॅडमने सगळं शिकवलेलंच आहे आणि काय असतं आम्हाला जे सिलेबसमध्ये शिकवायला सांगितलेलं आहे ते शिकवावं लागतं. पण जसं आपल्याला अपडेट नॉलेज हवं आहे, आज खरंच काय आहे? बरेच वेळेला काय असतं आपल्याला दिली जाणारी माहिती आणि प्रत्यक्षात असलेली गोष्ट याच्यामध्ये बरीच तफावत असते. आपण त्या तफावतीबद्दल पण पाहू आणि जसे याचे वैशिष्ट्य काय आहेत, त्याच्यानंतर याचे लाभ काय आहे, याचे दोष काय आहेत, याच्याबद्दल पण आपण विचार करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण पाहूया, की हे प्रायव्हेट सेक्टर जसं आपण म्हणतोय, की निजी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रायव्हेट कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट कंपनी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की जी जसं आता 2013 पासून एक व्यक्ती कंपनी सुद्धा आलेली आहे. म्हणजे ज्याची निर्मिती एक व्यक्ती पण करू शकतो किंवा एक व्यक्ती समूह पण करू शकतो. तर अशा ज्या कंपन्या असतात त्यांना आपण काय म्हणत असतो प्रायव्हेट कंपनी. पण जसं तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे, की मग सार्वजनिक कंपनी म्हणजे काय? सार्वजनिक कंपनी यांनी सांगितलेलं आहे, की सरकारद्वारा निर्मित ज्याची झाली आहे, सरकारने ज्याचं नियंत्रण केलेलं आहे अशी कंपनी. पण प्रत्यक्षामध्ये पब्लिक लिमिटेड कंपनी ही सरकारच्याच पूर्णपणे नियंत्रणाखाली असते असं नाहीये. त्याच्यात विविध प्रकार पण आहेत. जसं की आपण हे जे पाहूयात, की सरकारी कंपन्यांमध्ये यांनी दिले वैधानिक महामंडळ दिलेले आहे, विभागीय आस्थापना दिलेले आहे. या नक्कीच सरकारच्या द्वारे चालवल्या जाणाऱ्या आहेत. पण जेव्हा पूर्णपणे आपण सार्वजनिक कंपनी म्हणतो, तर ती सार्वजनिक कंपनी म्हणजे असं असतं, की ज्याच्यामध्ये आपण जे सामान्य आपली पब्लिक आहे, जी जनता आहे, सर्वसामान्य जनतेला जेव्हा आपण भागभांडवल निर्मितीसाठी आपल्यामध्ये सामावून घेतो, तेव्हा त्याला सार्वजनिक कंपनी म्हणतात. आणि ते खाजगी कंपन्यांमध्ये होत नसतात. खाजगी कंपन्या अशा असतात, की ज्या स्वतः किंवा स्वतःच्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून जे भागभांडवल निर्मिती करत असतात, ज्याच्यामध्ये जनरल पब्लिकचा म्हणजे सर्वसामान्य जनतेचा सहभाग नसतो, अशा कंपन्यांना आपण म्हणत असतो खाजगी कंपनी. मग जेव्हा आपल्याला याच्यामध्ये म्हटलंय, की नाही सरकारचा हस्तक्षेप आहे, सरकारचं नियंत्रण आहे, मग अशा का बरं पब्लिक कंपनी? यांना का बरं आपण सार्वजनिक कंपन्या म्हटलेले आहे? तर याच्यासाठी, की जेव्हा आपण सर्वसामान्य जनतेकडून पैसा घेत असतो आणि जर तो पैसा आपण आपल्या स्वार्थासाठी, आपला स्वार्थ म्हणजे जे संचालक मंडळ आहे, त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जर तो वापरला, तर जनतेचा भागभांडवलावरचा विश्वास उडेल. आणि आज कुठल्याही देशाची जर आर्थिक समृद्धी करायची असेल, तर आपल्याला माहिती आहे, की औद्योगिक क्षेत्राची खूप जास्ती डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्याचा विकास झाला पाहिजे आणि जर त्याचा विकास झाला, तरच मग आपण रोजगार निर्मिती करू शकतो, वस्तू निर्मिती करू शकतो, सेवा प्रदान करू शकतो आणि ज्या आजपर्यंत आपण बाहेरच्या देशातून ज्या वस्तू आयात करत असतो, त्याच्यावरती बंधनं येतात. म्हणजेच आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, मजबूत होत असते. मग अशी आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यासाठी आपल्याला कोणाची मदत घेतोय आपण इथे? आपण सामान्य जनतेची मदत घेतोय. त्यांच्याकडून शेअर्स आपण आपले शेअर्स त्यांना देतोय, त्यांना विकतोय आणि ते विकत घेतायत. पण जर यांचा हा विश्वास तुटला, तर मग ते आपल्या ह्याच्यामध्ये भांडवल निर्मितीसाठी मदत करतील का? नाही करणार. आणि जसं आपल्याला माहिती आहे, की एक खाजगी कंपनीचं म्हणजे भाग भांडवल निर्मितीचं क्षेत्र कमी आहे. म्हणजे त्यांची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे. ते तेवढ्या यांनी भागभांडवल तयार करू शकत नाही. पण पब्लिक लिमिटेड कंपनीला एक काय दिलेलं आहे, एक सोयी सुविधा दिलेली आहे, की ते सामान्य जनतेकडून सुद्धा आपलं भागभांडवल निर्मिती करू शकणार. मग अशा वेळेला जेव्हा मी माझा पैसा तुमच्या कंपनीमध्ये देते आहे, तर मला काही तर सिक्युरिटी हवी. कोणाकडून तर सिक्युरिटी हवी. म्हणून खाजगी कंपन्यांपेक्षा सार्वजनिक कंपन्यांवरती सरकारचं जास्ती लक्ष असतं. म्हणजे त्यांनी काय करायला हवं, काय करायला नको, ते कुठल्या क्षेत्रामध्ये उतरतील, त्यांच्याकडे काय त्यांच्या राइट्स असतील, म्हणजेच त्यांचे अधिकार काय असतील, त्यांची काय कर्तव्य असतील, याच्या बाबतीमध्ये कंपनी अधिनियमामध्येच काही गोष्टी नमूद केलेल्या असतात आणि त्याचं पालन त्यांना करावं लागतं. म्हणून आपण ढोबळ मनाने म्हणून देतो, की पब्लिक कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी या सरकारी आधिपत्याखाली काम करीत असतात. पण तसं नाहीये. आता लक्षात आलेलं आहे ना, की पब्लिक कंपनी म्हणजे काय आहे, की जी सामान्य जनतेला आपल्या भांडवलासाठी बोलवू शकते. जी की आपण पाहिले सार्वजनिक क्षेत्राला ही सुविधा दिलेली नाहीये. ठीक आहे? तर आपण बघूया, की पब्लिक लिमिटेड कंपनीचं काय महत्त्व आहे? आपल्याला जसं माहिती आहे, की काही क्षेत्र असे असतात, की जिथे प्रायव्हेट सेक्टर म्हणजे खाजगी जे उद्योजक आहेत, ते त्याच्याकडे वळण्याची इच्छा करत नाही. एक तर त्याच्यामध्ये येणारं भागभांडवल
जर ते डुबलं तर तो बिचारा पूर्णपणे डुबून जातो, ज्याला आपण दिवालिया म्हणतोय. बरोबर आहे, दिवाळखोरी होते त्याची. मग ते दिवाळखोरी टाळण्यासाठी मग अशा पण त्यात देशाच्या प्रगतीसाठी, लोकांच्या सेवेसाठी तर या आवश्यक गोष्टी आहेत. मग या आवश्यक गोष्टींकडे जर खाजगी क्षेत्र दुर्लक्ष करत असेल, तर मग कोणाला तरी यावं लागेल, की ज्यांनी लोकांना सेवा पण प्रदान करायला पाहिजे, ती पण अगदी माफक दरामध्ये त्यांनी करायला पाहिजे. मग अशा वेळेला पब्लिक कंपन्या म्हणजे सार्वजनिक क्षेत्र जे आहे ते जनतेच्या मदतीसाठी धावून आलेलं आहे. मग ते काय करतं, मग जे जड वस्तू म्हणजे जसं आपण स्टील सेक्टर पाहतो आहे याच्यामध्ये, किंवा मग अशा काही गोष्टी आपण आपली वाहतूक पाहतोय आहे. आपण रेल्वेने गेलो तर आपल्याला कितीतरी कमी खर्च येतो, बरोबर आहे. पण तेच जर आपण प्रायव्हेट यांनी आपली कार जरी घेऊन जायचा विचार केला तरी पण आपल्याला येणारा खर्च हा खूप जास्त आहे. मग एवढा सारा खर्च आपल्याला इतक्या म्हणजे खर्च होत असताना आपल्याला इतक्या किफायत दरामध्ये रेल्वेचं तिकीट मिळून राहिले. मग कशामुळे मिळत आहे? जर प्रायव्हेट सेक्टर त्याच्यामध्ये जर आलं असतं तर त्यांना हे शक्यच नसतं, कारण एवढी मोठी रेल्वे लाईन टाकणं, एवढ्या मोठा एखादा उद्योग चालवणं, मग तो चालवण्यासाठी असणाऱ्या लोकांना मॅनेज करणं, कारण त्यांचं व्यवस्थापन करणं हे छोट्या कंपन्यांसाठी शक्य नसतं. मग अशा ज्या आस्थापना असतात किंवा असे जे विभाग असतात, त्यांना आपल्या भाषेमध्ये विभागीय आस्थापना असं म्हटलं गेलेलं आहे. मग विभागीय आस्थापना म्हणजे काय? डिपार्टमेंट्स असतात वेगवेगळे. तुम्हाला माहिती आहे ना, रेल्वे डिपार्टमेंट आहे, आपलं संरक्षण खातं आहे, त्याच्यानंतर आपण फायनान्स मिनिस्ट्री पाहतोय. असे वेगवेगळ्या जे सेक्टर आहे, त्यांना म्हटलं जातं विभागीय आस्थापना. जसं आपल्याला माहिती आहे, पियुष गोयल कोण आहेत आपले? रेल्वे मंत्री आहेत, बरोबर आहे. मग आपण आता अजून दुसऱ्या संरक्षण खात्याचे कोण आहेत आपले? तर आपल्याला माहिती आहे कोण आहे. आपले आहेत राजनाथ सिंग. हे काय आहेत? आपले संरक्षण मंत्री आहे. मग हे जे मंत्री असतात ते त्या खात्याचे प्रमुख असतात. म्हणजे तिथे काय करायला हवं? आपल्याला लोकांना जास्तीत जास्त किफायत दरामध्ये सेवा कशा उपलब्ध करून देता येतील. पण जर कुठलीही गोष्ट चालवायची आहे तर आपल्याला नफा पण आवश्यक आहे. नफा मिळवताना जनतेवर त्याचा अधिक भार न पडता नफा पण प्राप्त होईल आणि जनतेला सेवा पण कशी उपलब्ध करून देता येईल याचा विचार या आस्थापनांमध्ये केला जातो. मग जसं आपण पाहतोय, मग यांना पैसा कुठून मिळतो, मग यांचं भांडवल कुठून होतं? मग यांना जे भांडवल पुरवलं जातं ते पूर्णपणे सरकारी याच्यातून पुरवलं जातं. तुम्हाला माहिती आहे ना, आधी एक बजेट बनत असतं. या ज्या विभागीय आस्थापना आहे त्यांचं सगळ्यात पहिले बजेट बनतं आणि त्यानुसार ते आपलं कार्य करत असतात. आणि मग जर त्याच्यामध्ये काही त्रुटी आल्या तर त्या सुधारवण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्याच्यामध्ये जसं आपण ॲडव्हर्स बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो, म्हणजे जर काही आपल्याला जेवढं मी बजेट दिलं आहे त्याच्यापेक्षा माझा जास्ती खर्च झाला, तर ह्या जे डेफिसिट आहे, ह्या जी त्रुटी आहे ती भरून काढण्यासाठी सुद्धा सरकार यांना पैसा देत असते. मग हा जो पैसा आहे तो सरकारवरती जास्तीचा भार टाकत असतो, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे सरकार अशाच व्यक्तींची तिथे नेमणूक करायचा प्रयत्न करते की जी जास्तीत जास्ती चांगल्या प्रकारे आपलं डिपार्टमेंट सांभाळू शकेल, बरोबर आहे. म्हणजे सेवा पण पुरवेल, प्रॉफिट पण देईल आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये सुद्धा त्याचं सहाय्य राहील. तर आता आपण चला सगळ्यात पहिले बघूया की हे आस्थापनांबद्दल काय आपल्याला सांगितलेलं आहे. हे म्हटले, ज्या आस्थापनाची मालकी, व्यवस्थापन, नियंत्रण आणि वित्त पुरवठा सरकारद्वारे केला जातो त्यास विभागीय आस्थापना असे म्हणतात. म्हणजे मी जसं तुम्हाला आधीच सांगितलं काय असतं या आस्थापनाची मालकी, मी काय सांगितलं, तो मिनिस्टर आहे. म्हणजेच मिनिस्टर कशाचा भाग आहे? सरकारचा भाग आहे. म्हणजेच त्या आस्थापनाची मालकी कोणाकडे आहे? सरकारकडे आहे. व्यवस्थापन कोण करते? सरकारच करते. नियंत्रण कोणाचं आहे? ते रेल्वे मिनिस्टर. जसं आपण रेल्वेबद्दल बोललो तर रेल्वे मिनिस्टर, फायनान्सबद्दल बोलतो तर फायनान्स मिनिस्टर, बरोबर आहे. आणि वित्त पुरवठा सरकारद्वारे केला जातो. म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा सरकारद्वारे केले जातात तेव्हा आपण त्याला विभागीय आस्थापना असं नाव देतो. मग या सार्वजनिक क्षेत्रातील संघटनेचा सर्वात जुना प्रकार आहे. आपण पाहतोय ना, सगळ्यात पहिले आपण जसं पाहिलेलं आहे की रेल्वे आपल्याकडे म्हणजे सगळ्यात आधीपासून आहे. पण सरकारचा एक अविभाज्य भाग म्हणून विभागीय आस्थापना सर्व कार्य पार पाडतात. अजूनही आपण पाहतो आहोत की संरक्षण खात्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर आलेलं नाही आहे.
अजूनही आपण पाहतो आहे की रेल्वेमध्ये सुद्धा प्रायव्हेटायझेशन आलेलं नाही आहे. का आलेलं नाही आहे? जर ते आलं तर काय होईल आहे? स्वतःच्या फायद्यासाठी. हे पहा, महत्तम नफा कमवणे हे कोणाचं काम आहे? खाजगी क्षेत्राचं. मग लोकांना तेवढी सुविधा पुरवल्या जाते आहे किंवा नाही जाते. लोकांची नेमणूक करणं हे पण कोणाच्या हातात असतं? मग त्या खाजगी कंपन्यांच्या हातात असतं. मग जो त्यांचा आहे, जो त्याच्यामध्ये कार्य करतो आहे, त्याची कशी नेमणूक करायची, काय करायची, हे पण कोण ठरवत असतं? खाजगी क्षेत्र. पण जेव्हा आपण एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टरची गोष्ट करतो, आपण डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशनची गोष्ट करतो, तेव्हा आपल्याला माहिती आहे त्यांना विविध परीक्षा, पात्र परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. मग या विविध पात्र परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच त्याची नेमणूक त्या खात्यामध्ये काम करण्यासाठी केली जाते. जसं आपण पाहतोय ना, UPSC, MPSC हे डिपार्टमेंट जे आहे ते कोणाच्या याच्यामध्ये काम करत असतात? म्हणजे याच्याद्वारे तुम्ही जे पास झालेले असता, आपण म्हणतो ना, मला गव्हर्नमेंट नोकरी हवी, गव्हर्नमेंट म्हणजे मला सरकारी नोकरीच हवी आहे. मग सरकारी नोकरी करण्यासाठी मग तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देत असता. का बरं देत असता? कारण की त्या पात्रतेचे जोपर्यंत तुम्ही होत नाही, तोपर्यंत सरकार तुम्हाला नोकरी देत नसते. बरोबर आहे? मग अशा ह्याच्यासाठी योग्य व्यक्तीची नेमणूक त्या ठिकाणी केल्या जाते आणि त्याचा कार्यभार चांगल्या प्रकारे चालत असतो. म्हणून आपण पाहतो आहे की जसं आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये पाहिलं की कमी जरी शिक्षण असेल तरी पण त्याला घेतल्या जाऊ शकते. पण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपण पाहतोय की ती पात्र परीक्षा जर उत्तीर्ण तो झाला नाही तर त्याला त्या क्षेत्रामध्ये प्रवेश मिळत नाही. मग जसं आपण पुन्हा वळूया विभागीय आस्थापनांकडे. काय म्हटलेलं आहे? मग या खात्याचा प्रमुख कोण आहे? त्या डिपार्टमेंटचा मिनिस्टर. जसं की पियुष गोयल. कशाचे आहेत हे? रेल्वेचे. मग जसं रेल्वे डिपार्टमेंट जर आपण घेतलं तर त्याचा प्रमुख कोण असणार आहेत? पियुष गोयल जे आहेत ते त्याचे कोण राहणार आहेत? प्रमुख राहणार आहेत. आणि सर्व विभागीय आस्थापना ज्या आहेत, वेगवेगळ्या आस्थापना आपण पाहिलेल्या आहेत. मी जसे तुम्हाला उदाहरणं दिलेले आहेत त्याचे. ते काय करत असतात? शासकीय अधिकाऱ्यांच्या द्वारे त्याचं काय केलं जातं? व्यवस्थापन केलं जातं. सर्व कर्मचाऱ्यांना, मग इथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आपण काय म्हणतो? सरकारी कर्मचारी. बरोबर आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटचा कर्मचारी म्हणतो, स्टेट गव्हर्नमेंटचा कर्मचारी म्हणतो. म्हणत असतो ना, जसं रेल्वेमध्ये तुम्हाला नोकरी मिळाली, तर तुम्हाला कोणी विचारलं, "तू कुठल्या प्रकारची नोकरी आहे तुझी?" तर तुम्ही काय उत्तर देणार आहे? सरकारी नोकरी. मग इथे काम करणारा कर्मचारी जो आहे, तो कोणची नोकरीवाला म्हणून ओळखला जात असतो? सरकारी नोकरीवाला म्हणून ओळखला जात असतो. ठीक आहे? पण जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, की आपण सार्वजनिक कंपनी म्हणजे सगळ्या ढोबळ मनाने आपण सरकारी कंपनी म्हणतो, पण तसं नाहीये. सार्वजनिक कंपनी म्हणजे ज्याचं भाग भांडवल सामान्य जनतेसाठी काय केलेलं आहे? उपलब्ध करून दिले तो. मग जसं रिलायन्स घेऊया आपण. रिलायन्समध्ये तुम्ही नोकरी करत असाल, ती पब्लिक सेक्टर कंपनी आहे. पण तुम्ही म्हणताय का, की ती सरकारी नोकरी आहे म्हणून माझी? नाही म्हणत आहे. का नाही म्हणत आहे? कारण की ते पूर्णपणे सरकारद्वारे शासित केलेलं, नियंत्रित केलेलं सेक्टर नाहीये. लक्षात आलंय? चला, मग या विभागीय आस्थापनांची वैशिष्ट्य काय आहे? सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय राहणार आहे? सरकारद्वारे त्याचं व्यवस्थापन केलेलं आहे. म्हणजे सरकारच काय करत असते? या खात्याद्वारे हे जे डिपार्टमेंट आहे ते चालवत असतं. मग नंतर अधिकार प्रदान. अधिकार कोणता प्रदान केला जातो? प्रत्येक विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे म्हणजेच अधोगामी अधिकार प्रदान केले जातात. तुम्हाला माहिती आहे ना, की मोठा जो व्यक्ती आहे तो त्याच्या खाली काम करणाऱ्या अधिकाऱ्याला इन्स्ट्रक्शन्स देत असतो. बरोबर आहे? तो त्याला सूचना देत असतो आणि त्याद्वारे त्याला आपलं कार्य करावं लागतं. मग इथे कशा प्रकारचे काय डिसिजन घ्यायचे, कसे घ्यायचे हे ते वरचा जो अधिकारी म्हणजेच मंत्री जो आहे तो निर्णय घेत असतो. चला, बांधकाम मंत्री आपल्या इथे आपण जर याचं पाहिलं, रोड वगैरे आपल्या इथे बांधल्या जात आहेत. कोण आहेत त्याचे मंत्री? आपल्याला माहिती आहे, नितीन गडकरीजी आहेत. मग नितीन गडकरीजी कुठलं कसं काय बनवायचं, मला काय हवं आहे, कशाप्रकारे मी अजून चांगल्या प्रकारे रस्ते बांधू शकणार आहे, याच्याबद्दल ते पूर्ण काय करत असतात? माहिती गोळा करत असतात. आणि मग ते सांगत असतात, की अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला रस्ते बनवायचे आहेत. मग रस्ते बनवण्यासाठी सुद्धा कोणत्या क्षेत्र निवडणे, कुठल्या याच्यावरती फ्लायओव्हर बनवणे, कुठले पक्के रस्ते करणे, कुठल्या याचं डांबरीकरण करणे, कुठल्या याचं काँक्रीटचं म्हणजे सिमेंटचे रस्ते बनवणे, याचा निर्णय सुद्धा वरच्या ह्याच्यावर घेतला जातो आणि त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत ते त्यांच्या खालच्या लोकांना ते सांगतात आणि त्या प्रकारे कार्य जे आहे ते सुरू होत असतं.
मग शासनाकडून वित्तपुरवठा. मग याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे, तो कोणाकडून पुरवला जातो? तो सरकारकडून पुरवला जातो. आता तुम्ही म्हणाल, की सरकार कसा काय पुरवठा करू शकतो? तर तुम्हाला माहिती आहे ना, जर आपण रोडबद्दल बोललो, तर रोड टॅक्स घेतला जातोय की नाही आपल्याकडनं? मग आपण म्हणतो, आम्ही का द्यायचं? टोल नाका वगैरे ऐकलंय की नाही ऐकलंय तुम्ही? नक्कीच ऐकलेलं आहे. मध्ये तर फारच झालेलं होतं त्या टोल नाक्याबद्दल. मग हा टोल नाका, मग हा काय करत असतो? हा काही माझ्या खिशामध्ये नाही येत काही किंवा गडकरीच्या खिशामध्ये नाही जात. तो कुठे जातो? डायरेक्ट सरकारी तिजोरीमध्ये जात असतो. मग हा जो तिजोरीमध्ये गेलेला असतो पैसा, तो पैसा पुन्हा आता कशामध्ये वापरला जातो? यांना जेव्हा जेव्हा खर्च करण्याची गरज असते तेव्हा. आणि पुन्हा जर हा कमी पडला, तर सरकार सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या निधीतून यांना पुरवठा करत असते. पण जेव्हा आपण पुरवठा आम्हाला एवढा खर्च लागेल, म्हणजेच आपण आपलं पहिले बजेट सादरीकरण करत असतो, बरोबर आहे? तर बजेटमध्ये काम करणे, जास्तीत जास्त बजेटमध्येच आपलं काम होणे, हे याच्याबद्दल हे अधिकारी जे आहेत ते कार्यदक्ष असतात. मग नंतर काय सरकार संचालन, म्हणजे संचालन कोण करत असतं? मी आताच सांगितलं तुम्हाला, निर्णय तेच घेतात आणि कशा प्रकारे कार्य झालं पाहिजे याचं संचालन सुद्धा कोणाद्वारे केलं जातं? सरकारद्वारेच केलं जातं. जसं अंदाजपत्रकीय कामे आहे, हिशोबनीसाची कामे आहे, लेखापरीक्षण आहे, असे विविध कार्य. म्हणजे आता इथे जर ऑडिटर नेमणूक करायचा असेल, तर ऑडिटर काही एखादा व्यक्तीने नेमू शकत. मग तो ऑडिटर कोण नेमून देतो? सरकारद्वारेच त्याची नेमणूक केल्या जाते. पण नंतर काय, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, की काही कंपनीज आहेत. कुठल्या कंपनी म्हटले गेले, आपण एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बघूया किंवा एखादी पब्लिक लिमिटेड कंपनी बघू द्या. तर त्यांना आपण एक हे देतो की नाही लक्षण त्यांचं. काय असतं? लीगल आयडेंटिटी, म्हणजे त्यांचं स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असतं. पण या ज्या आस्थापना आहेत, त्यांचं स्वतःचं असं हे नाही आहे, ते सरकारशीच जोडलेले असतात. बरोबर आहे? म्हणून त्यांचं स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही. पुढे काय आहे? शासकीय कर्मचारी. मी जसं तुम्हाला सांगितलं, की हे जे आहे विभागीय आस्थापना हा सरकारचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच यांचे जे कर्मचारी आहे, त्यांची सेवा कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व बाबींसाठी समकक्ष समजण्यात येते. म्हणजे सगळ्या वर्गांना, म्हणजे जे आपण कर्मचारी म्हणत असतो, त्यांना शासकीय कर्मचारी म्हटले जाते. त्यांना वेगळ्या प्रकारचं काही त्यांची स्वतःची आयडेंटिटी राहत नाही. नंतर काय आहे? विभागीय आस्थापनांचे गुण पण आहेत. जसं आपण हे त्यांचे वैशिष्ट्य पाहिले, तर गुणमध्ये काय पाहतोय आपण? प्रत्यक्ष नियंत्रण. सरकारद्वारे जेव्हा प्रत्यक्ष नियंत्रण होत असतं, जेव्हा मला माहिती आहे, की माझ्याकडे पूर्णपणे सरकारचं लक्ष आहे, तेव्हा मग यांच्यावरती प्रत्यक्ष आणि संपूर्ण नियंत्रण कोणाचं असतं? सरकारचंच असतं. आणि सरकारकडे थेट महसूल. मी आताच तुम्हाला सांगितलं, टोल नाका तो काही माझ्या खिशामध्ये किंवा जो त्याचा प्रमुख आहे त्याच्या खिशामध्ये जात नाही. तो कुठे चाललाय? थेट सरकारकडे चाललाय. म्हणजे इथे करप्शनला जागा आहे का? नाहीये. आणि जेव्हा आपण आता पूर्णपणे ऑनलाईन घेत असतो, तेव्हा तर ते पूर्णपणे जे बँक अकाउंट तयार केलेलं आहे ना, त्या बँक अकाउंटमध्येच जात असतं. पहिले तरी होतं, की तुम्ही मला एवढे पैसे द्या, मी पावती वेगळी याची फाडायची. पैसे तुमच्याकडून वेगळे घ्यायची. बरोबर आहे? हे प्रकार पूर्वी चालत होते. पण आता काय झालेलं आहे? ऑनलाईनमुळे सुधारणा खूप झालेली आहे आणि म्हणून आपल्याकडे येणारा पैसा जो आहे, तो योग्य पैसा येतोय. लोकांना पण जास्तीचा पैसा द्यावा लागत नाहीये. जेवढा पैसा ते देत आहेत, तेवढ्याची त्यांना रिसीट पण मिळून राहिली आणि सरकारला पण जनतेने जेवढा पैसा दिलाय, तेवढा पैसा आता मिळायला लागलेला आहे. अप्रत्यक्ष खर्च कमी झाला. बरोबर आहे की नाही? अप्रत्यक्ष खर्च म्हणजे काय असतं? याला नेमून द्या, त्याला नेमून द्या. मग याच्यासाठी जसं मी एजंटच्या द्वारे काही करत असेल. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, की आता तुमचा पैसा डायरेक्टली माझ्याकडे नसता येत. तर मला ती रिसीट फाडायला एक व्यक्ती ठेवावा लागला असता. मग त्या पैशांचा पूर्णपणे पुन्हा हे करून देण्यासाठी मला एका याची नेमणूक करावी लागली असती. पण आता काय होऊन राहिलंय, की या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत त्याच्यातनं दूर झालेल्या आहेत. आणि पूर्णपणे म्हणजे हा जो अप्रत्यक्ष खर्च आहे, विविध लोकांची नेमणूक करण्यासाठी जो येत होता, तो आता काय झालेला आहे? पूर्णपणे कमी झालेला आहे आणि अशाप्रमाणे प्रशासकीय खर्च पण कसा होतोय आजकाल? कमी होत चाललेला आहे. निधीचा गैरवापर होत नाही. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, की पैसा डायरेक्ट माझ्याकडे येतोय. तर आता मला तर सांगावंच लागणार आहे ना, की एवढा पैसा माझ्याकडे आलेला आहे. याद्वारे इतका पैसा माझ्याकडे आलेला आहे. मग आता तो निधी त्याच्याद्वारे आलाय म्हणजे त्या निधीचा त्याचसाठी मला उपयोग करावा लागणार आहे. मग त्याचा गैरवापर होऊ शकणार आहे का? नाही होऊ शकत. पहिले ते होण्याची शक्यता होती. पण आता जसं सरकारी कंपन्यांमध्ये या गोष्टी होत नाहीत.
मग पात्रताधारक कर्मचारी, मी आधीच तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला अशा कुठल्या नोकऱ्या हव्या असतील, गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या हव्या असतील, तर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देऊनच काय करावं लागतं, त्या इथे पास झाल्यानंतरच तुम्ही तेथे क्वालिफाय होता, म्हणजे योग्य ठरता. मग असे पात्रधारक कर्मचारी असल्यामुळे त्यांच्याकडून होणारे कार्य सुद्धा कसं असतं, व्यवस्थित होणार असतं. कारण त्यांना आधीच त्याच्याबद्दल माहिती असते, त्यांना अजून जास्त शिकवण्याची गरज नसते, आणि त्यांना काय करायचंय काय नाही हे ते आधी शिकलेले असतात. त्याच्यामुळे ते योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी नेमणूक झाल्यामुळे कार्यपद्धतीमध्ये पण सुधारणा होत असते. आणि मग गुप्तता राखली जाते. गुप्तता कशी राखली जाऊ शकते याच्यामध्ये? पूर्णपणे सरकारकडे नियंत्रण आहे. बरोबर आहे. मग त्यांना अजून कोणाशी काही कन्सल्ट करायची गरज नाही आहे. ते सरकारमध्येच राहतं, आणि त्याच्यामुळे ते पूर्णपणे, म्हणजे मला जर माझा निर्णय घेण्यासाठी 10 लोकांना बोलवावं लागलं, तर मग त्याच्यात गुप्तता राखली जाईल का? माझ्याकडून 10 लोकांना, त्या 10 लोकांकडून अजून 100 लोकांना कळतंय. पण इथे हे पूर्णपणे सरकारी अधिपत्याखाली काम करत असल्यामुळे याच्याबद्दलचे निर्णय पण कोण घेत असतं? सरकार घेत असते. म्हणून ते पूर्णपणे त्याच्यामध्ये गुप्तता जी आहे ती राखू शकतात. आले लक्षामध्ये? पण जसे प्रत्येक गोष्टीचे गुण असतात तसे दोष पण आहेत की नाही आहेत? नक्कीच आहेत. मग दोष काय आहे? कार्यवाहीमध्ये विलंब. आता जसं हे आहे, सरकारकडूनच प्रत्येक गोष्टीची मान्यता मिळायला पाहिजे. मग त्याच्यासाठी तशी मीटिंग अरेंज करावी लागते. सरकार पण स्वतःच पूर्ण निर्णय घेऊ नाही शकत. मग काही वेळेला त्यांना विधिमंडळामध्ये पण ते, म्हणजे आपण हे म्हणतो की नाही, लोकसभा, राज्यसभा अशा ठिकाणी सुद्धा ते प्रश्न उचलले जातात. मग त्याच्यानंतर त्याच्यावर निर्णय घेतला जातो. मग अशा प्रकारे काही काही गोष्टींमध्ये कार्याला, म्हणजे कार्यवाही करण्यासाठी विलंब पण होत असतो. आता लालफितशाही आणि नोकरशाही. जसं मला माहिती आहे की आता काय करायचंय, मी अडवणूक करू शकते. सरकारी कर्मचारी आहे. जर तुझं काम करून द्यायचं आहे तर मला एवढं एवढं कर, माझं हे काम करून दे, तरच मी तुझं काम करेन. असं आपण बरेच वेळेला पाहिलेलं होतं. आपण म्हणायचो ना, वजन ठेवावं लागतं. आपल्या घरी आपण पैसा उडायला नको म्हणून त्याच्यावर वजन ठेवतो. पण काही काही ऑफिसेसमध्ये पैशाला वजन मानलं जातं. जे आपल्याकडे उडून जातं ना, ते तिथे काय असतं, वजन. म्हणजे पैशाचं वजन, म्हणजे त्यांना तिथे पैसे ठेवावे लागतात तरच त्यांचे कामं होतात. मग ही जास्ती गोष्ट कुठे दिसते आपल्याला? सरकारी याच्यामध्ये. बरोबर आहे हे? मग नंतर आपण काय पाहिलंय? कमी पुढाकार. जेव्हा मला माहिती आहे की मला या डिपार्टमेंटच्या खालीच काम करायचंय, लक्षात आलंय, माझ्या खूप मी किती सुद्धा संशोधन केले तरी सुद्धा मला त्याच्यामुळे काही प्रमोशन मिळणार नाही वगैरे, हे जेव्हा मला माहिती असतं, तेव्हा मग माझ्यामध्ये मी पुढाकार घेण्याची जी गोष्ट असते ती कमी असते. मला माहिती आहे की मी काहीही केलं तरी सुद्धा मला यांनी जे डायरेक्शन्स दिले त्याप्रमाणेच काम करावं लागणार आहे. मग अशा वेळेला मी पुढाकार काय करत असते? कमी घेत असते. पण जेव्हा आपण दुसऱ्या कंपनीच्या बद्दल विचार करतो, तेव्हा हे लोक पुढाकार घ्यायला समोर येतात. कारण हे जेवढं काम करणार तेवढे त्यांना रिटर्न्स मिळत असतात. पण तसं सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत फारच कमी प्रमाणामध्ये घडतं. जसं आपण एक एक्झाम्पल घेऊया रेल्वेचं. तिथे प्रमोशन वगैरे असे तुम्ही कितीही चांगले चांगले कामं केले तरी पण मिळतील असं नाही आहे. तुम्ही किती पुढाकार करून काम केलं तरी नाही मिळू शकत. पण कशाच्या भरोश्यावर मिळतं? तुम्ही जेवढ्या परीक्षा द्याल त्या पास झाले तर त्याच्यानुसार मग तुम्हाला काय करत असतं? प्रमोशन मिळत असतं. मग अशा वेळेला जेव्हा मला माहिती आहे की मी परीक्षा देऊनच मला प्रमोशन मिळणार आहे, तर मी पुढाकार कशाला घेणार आहे? बरोबर आहे. म्हणून अशा ठिकाणी कमी पुढाकार घेतला जातो. लवचिकतेचा अभाव. बरोबर आहे. लवचिकता तर अभाव राहणारच आहे. लवचिकता म्हणजे मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी ते घेतलेला निर्णय बदलवू शकेन. असं होऊ शकतं का? नाही. कारण सरकारी आस्थापना किंवा आपण हे जे म्हणतोय रेल्वेचं, किंवा जसं मी सांगितले विविध आपले काय असते, अ, हे आहे आस्थापना, विभागीय आस्थापना आहे. अशा वेळेला मला पर्टिक्युलरली त्या याच्याकडे जावं लागतं. सरकारची त्याच्यासाठी अनुमती घ्यावी लागते. खूप विलंब होतो. मग याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टींचे प्रश्न उठवले जातात. म्हणून काय होतं की इथे लवचिकतेचा खूप अभाव आहे. खूप लवकर आपण कुठलेही निर्णय बदलवू शकत नाही. आता आपण आपल्या इथे पाहतोय की बऱ्याच प्रमाणामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडून राहिल्या. एक रेल्वेचंच आपण उदाहरण घेतलं तर आपण पाहतोय की आपल्या गाड्यांमध्ये वगैरे सध्या आजकाल खूप चांगल्या सोयी मिळायला लागलेल्या आहेत. पण हा प्रकार येण्यासाठी भरपूर वेळ जाऊ द्यावा लागलेला होता. नाही तर आपण आधी रेल्वेने प्रवास केले, किती घाणेरडं राहत होतं आपले कंपार्टमेंट. इथे कोणी जर मुंगफली खाली तर तिथेच त्याचे सालं टाकून दिलेले, कोणी तिथेच हातही धुवून घ्यायचं, किती गचाळ होतं ते. पण आज काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये बरीचशी काय आलेली आहे, सुधारणा झालेली आहे. पण ही कशामुळे झालेली आहे माहितीये का?
कारण आता या लोकांना भीती वाटायला लागली की इथे सुद्धा खाजगीकरण होऊन जाईल. मग खाजगीकरण झालं तर कॉम्पिटिशन येणार. जसं पहिले LIC पूर्णपणे कसं होतं गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये, तिथे खाजगीकरण झालं. आता LICला या कॉम्पिटिशनला तोंड द्यावं लागते ना. मग माझ्यासाठी कॉम्पिटिशन क्रिएटच व्हायला नको. याच्यासाठी मी काय करायला पाहिजे, स्वतःमध्ये पहिलेच जर मी सुधार करत गेली तर मला त्या गोष्टींची अडचण येणार नाही. पण हा लवचिकतेचा अभाव आहे, पण तरी सुद्धा आता त्याच्यावरती बऱ्याच प्रमाणामध्ये नियंत्रण केल्या गेलेलं आहे. निर्णय घेण्यास विलंब, मी जसं तुम्हाला अगोदरच सांगितलं की निर्णय घेण्यामध्ये विलंब तर होतोच आहे. प्रत्येक वेळेला मला काही गोष्ट करायची असेल तर कोणाची परमिशन घ्यावी लागत असेल, अनुमती घ्यावी लागत असेल आणि त्याला पुन्हा दुसऱ्या कोणाची अनुमती घ्यावी लागत असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक मोठा अधिकारी, मग त्याच्या खाली अजून एक अधिकारी, त्याच्या खाली अजून एक अधिकारी, अशी या आस्थापनांची काय असते, योजना केलेली असते. मग जर खालून जर वरती निर्णय घ्यायचा असेल कुठल्याही गोष्टीसाठी, तर पूर्ण ती आपल्याला काय करावी लागते, प्रोसेस करावी लागते. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला विलंब लागत असतो. आणि व्यावसायिकतेचा अभाव, हे पहा काय होत असतं, जेव्हा सरकारी, मी तुम्हाला म्हटलं की पात्रता परीक्षा उत्तीर्ण करायची आहे, पण तिथे तुम्हाला एक्सपिरियन्स आलेला आहे का, कशा प्रकारचे काम करावं हे तुम्हाला माहिती आहे का? पण जेव्हा एक खाजगी कंपनी जी असते, ती जेव्हा एखाद्या उद्योगामध्ये उतरते, तेव्हा ती आधीच त्याच्याबद्दल काय करून घेतलेलं असतं, त्यांचा एक्सपिरियन्स असतो, अनुभव असतो. त्यांना त्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, त्याची माहिती असते. पण इथे येणाऱ्या प्रत्येकाला त्याची माहिती असेलच असं नाही आहे. मग त्या अनुभवाचा जर अभाव आहे, म्हणजे व्यावसायिकतेचा जर तिथे अभाव आहे, तर ते काही प्रॉफिटमध्ये आणू शकणार आहेत का त्या गोष्टी? नाही आणू शकत. आणि मी सांगितलं, कुठलेही कार्य करायला आपल्याला नफा हवाच. नफा नसेल तर तुम्ही कार्य करू शकणार का? नाही. पैसा तर लागणारच आहे. भलेही तुम्हाला सरकार पैसा पुरवते, पण पुरवून पुरवून किती दिवस पुरवणार आहे? जर तुम्ही सतत लॉसमध्ये जात असाल तर ते बंद करावं लागतं आणि मग सरकारला ते खाजगी क्षेत्राला विकावं लागतं. बरोबर आहे? म्हणून हे एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, व्यावसायिकतेचा अभाव. म्हणून जे आपण जे खाजगीकरण पाहतोय ना, ते याचंच एक म्हणजे आपण म्हणू शकतो एक रिझल्ट आहे. याचा मुळेच जे आपल्याला जो दिसून राहिलेलं आहे खाजगीकरण, ते व्यावसायिकतेच्या अभावामुळेच दिसून राहिले. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण काय पाहिलंय, विभागीय आस्थापन म्हणजेच डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन जे आपण पाहिलेलं आहे. डिपार्टमेंट वाईज काय केलं जातं, त्याला ऑर्गनाइज केलं जातं. आणि त्या त्या क्षेत्रातला किंवा त्या त्या डिपार्टमेंटचा जो मंत्री असतो, तो पूर्णपणे त्याच्यासाठी जबाबदार व्यक्ती असतो. आणि जेव्हा मी मंत्री म्हणून कुठलं काम करायला घेते, तेव्हा माझी एक पूर्णपणे प्रयत्न माझा हाच असतो की ते मी चांगल्या प्रकारे निभावलं पाहिजे. तरच मी पुढच्या वेळेला मंत्री म्हणून निवडून येईन ना, नाही तर मला कोणी मंत्री बनवेल का? नाही बनवणार. म्हणून हे जे सरकारी आस्थापना असतात, ते खूप चांगल्या प्रकारे कार्य करत असतात. आणि त्यांचं कार्य सेवाभाव हाच आहे, म्हणजे जनतेला माफक दरामध्ये वस्तू किंवा सेवा प्रदान करणं हा आहे. म्हणून त्यांचं काम जे आहे ते बाकी लोकांपेक्षा जरा जास्ती कठीण आहे. लक्षात येते? आणि त्यांच्यावर नियंत्रण आहे पुन्हा, म्हणजे ते स्वतःच्या मनाने सुद्धा पूर्णपणे कार्य करू शकत नाही. पण कार्यही करायचे, नफा पण करायचे आणि सेवा पण प्रदान करायची. त्याच्यामुळे त्या मंत्र्याला तशा प्रकारे स्वतःला बनवून सगळ्यांचे मन जिंकून आपलं कार्य करून घ्यावं. चला आता आपण दुसरं पाहूया, वैधानिक महामंडळ. काय आहे वैधानिक महामंडळ? स्टॅच्युटरी कॉर्पोरेशन. आपण जेव्हा विविध प्रकारच्या कंपन्या पाहतो, तेव्हा आपण या स्टॅच्युटरी कॉर्पोरेशन्सला त्या कंपनीमधून बाहेर केलेले. का बरं केलेले? कंपनी म्हणजे काय? कंपनी अधिनियम 2013च्या आत ज्यांची स्थापना झाली आहे, किंवा जे जे तेव्हा कंपनी अधिनियम लागू होते त्याच्या अंतर्गत ज्यांची स्थापना झालेली आहे, अशांना आपण कंपनी म्हणतो. बरोबर आहे? पण याच्या स्टॅच्युटरी कॉर्पोरेशन्स असतात, यांच्यासाठी विशेष कायदे बनवले जातात. आणि हे विशेष कायदे बनवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे का, संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये स्वतंत्र कायदा करून यांची स्थापना केली जाते. मग स्वतंत्र कायदा का बरं केला जातो, विधिमंडळामध्ये का केला जातो, किंवा संसदेमध्ये का केला जातो? तर तो याच्यासाठी केला जातो कारण की आपल्याला त्याची गरज भासलेली असते. जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज भासते तेव्हा मग काय केलं जातं, अशा प्रकारे वेगळीच एक आपल्याला आस्थापना तयार करायची असते किंवा एक महामंडळ तयार करायचं असतं. जसं आपण बँकिंग सेक्टर पाहिलेलं आहे. बँकिंग सेक्टर कोणाच्या अंडर काम करते? RBIच्या. बरोबर आहे? मग RBI साठी एक स्वतंत्र कायदा आहे. हे RBI जे आहे ना, ते कुठल्याही कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत कार्य करत नाही.
त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कायदा तयार केला गेलेला आहे आणि तो त्याच्याच अंतर्गत काम करत असतो. त्याची स्थापना केली जाते, केंद्र सरकारद्वारेच केली जाते, पण यांचं त्याच्यावरती पूर्णपणे नियंत्रण नसतं. त्याच्यासाठी जो गव्हर्नर नेमून दिलेला असतो तो त्याच्या कामासाठी उत्तरदायी असतो. जसं आपण पाहूया की वैधानिक महामंडळ ही स्वायत्त संस्था म्हणजे स्वतःच्या यांनी काम करणारी असून जी संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र कायदा करून त्यांचे हक्क काय आहेत ते, कार्य काय राहतील ते आणि कर्तव्य स्पष्ट करून स्थापन झालेली असते. बघा, आपण आधी डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन बद्दल पाहिलं. तिथे आपण पाहिलं की पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली त्यांना कामं करायला लागतात. मग तिथे निर्णय घेण्यामध्ये विलंब होतोय. आपण बरेचसे त्याचे दोष पाहिलेले आहेत. मग अशा वेळेला जर आपल्याला एखादी हे तयार करायची महामंडळ तयार करायचं आहे, तर आपल्याला त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं पाहिजे. हां, पण स्वातंत्र्य देताना आपल्याला हे पाहावं लागतं की त्यांच्यासाठी काय त्यांची कर्तव्य राहणार आहे, त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांना हक्क कोणते दिले जाणार आहेत, हे सगळं स्पष्ट करूनच आधी स्पष्ट केलं जातं की हे दिल्यानंतर त्यांचं काम योग्य रीतीने चालेल का, हे कर्तव्य दिले त्यांना करायला तर त्यांचं काम योग्य चालेल का, त्यांनी काय काय करायला पाहिजे, म्हणजे आपण ज्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली आहे ते उद्दिष्ट पूर्ण होतील याचा पूर्णपणे विचार करून विधिमंडळामध्ये काय केलं जातं, हा कायदा तयार केला जातो. आणि जेव्हा एकदा कायदा अस्तित्वात येतो त्याच्यानंतर तो जो असतो त्याचा हेड, त्याच्याकडे जसं आपण रिझर्व्ह बँकेचा कोणा म्हणतो, गव्हर्नर म्हणतो, बरोबर आहे. त्याच्या हातामध्ये काय दिलेलं जातं, आता हे बँकिंग सेक्टरला पूर्णपणे कंट्रोल कसं करायचं आणि देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा याचं हे जे आहे ते गव्हर्नरकडे असतं. मग आता बघूया आपल्या इथे, जसं आपण मी म्हटलं की भारतीय रिझर्व्ह बँक पण आहे, भारतीय आयुर्विमा महामंडळ पण आहे. यांची स्थापना जी केल्या गेली आहे ती विशेष कायद्याद्वारे केली गेली आहे आणि म्हणूनच आपण याला इंग्लिशमध्ये म्हणत असतो स्टॅच्युटरी कॉर्पोरेशन. लक्षात आलेलं आहे. मग आता यांची काहीतरी वैशिष्ट्य तर असली पाहिजे. तर सगळ्यात पहिलं आहे सामुदायिक संघटना. हे सामुदायिक संघटना काय आहे, ही पण एक कृत्रिम व्यक्ती आहे जी कायद्यांनी निर्माण केलेली आहे. बघा, रिझर्व्ह बँकला काही अस्तित्व आहे का, म्हणजे स्वतः म्हणजे एक व्यक्ती दिसतो का, ती पहा रिझर्व्ह बँक चांगली असं आपण म्हणतो का, नाही म्हणा. पण रिझर्व्ह बँकेचं स्वतःचं अस्तित्व आहे, ते त्याला कोणी दिलेलं आहे, कायद्यांनी दिलेलं आहे. पण ती व्यक्ती कशी आहे, कृत्रिम आहे. आणि काय म्हटले त्यांना, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व पण आहे आणि सरकारने नेमून दिलेल्या संचालक मंडळाद्वारे व्यवस्थापना केली जाते. म्हणजे जसं गव्हर्नर काही असाच नेमून नाही दिला जात त्याचा, तर तो पण कोणाकडून नेमून दिला जातो, सरकारद्वारे त्याची नियुक्ती केल्या जाते आणि त्याच्यानंतरच तो तिथे कार्य करू शकतो. पण एकदा त्याची नियुक्ती करून दिली की आणि संचालक मंडळाची पण नियुक्ती करून दिल्या जाते आणि मग ते उत्तरदायी असतात. त्यांचं स्वतःचं कर्तव्य असतं की जे त्यांना उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांची नेमणूक गेलेली आहे ते उद्देश त्यांनी पूर्ण केलेले आहेत. आता काय आहे, या महामंडळांना स्वतःच्या नावाने करार करता येतात आणि कोणताही व्यवसाय चालवता येतो. म्हणजे जे त्यांचे उद्देश दिलेले आहे, जे कार्य सांगितलेले गेलेले आहे ते कार्य करण्यासाठी यांना स्वतःच्या नावाचा वापर करून हे ती गोष्ट करू शकतात. जर आता यांची नियुक्ती कुठे झालेली आहे, मंडळाद्वारे झालेली आहे, मग उत्तरदायी कोणाला राहणार आहे, विधिमंडळाला, संसदेला उत्तरदायी राहणार आहे. त्यांनी जे कार्य केलेले आहे ते बरोबर झालेले आहेत की नाही झालेले आहेत हे दाखवण्यासाठी, ते जनतेला नाही पण कोणाला दाखवावं लागणार आहे, त्यांना विधिमंडळाला दाखवणार. कधीही पहा, तुम्ही उत्तरदायी कोणाला असता, चल समजा तुमच्या आईने तुम्हाला 100 रुपये दिलेले, बरोबर आहे. मग तुमच्या आईने 100 रुपये दिले तर बाजूच्या काकू येऊन तुम्हाला विचारतात का, का रे 100 रुपयाचं तू काय केलं, आणि तुम्ही त्याला उत्तर देणार का त्या काकूंना. पण तुम्हाला तुमच्या आईने विचारल्यावर तर सांगावं लागणारच आहे ना की आई, हे 100 रुपये तू या कारणासाठी दिले होते, मी त्या कामासाठी खर्च केले. एखाद्या वेळेला तुम्हाला जास्ती लागू शकता तर तुम्ही ते आईकडून मागू शकता, आणि जर कमी खर्च झाला असेल तर तुम्ही उरलेले पैसे तुमच्या आईला वापस करता, बरोबर आहे. मग उत्तरदायी कोण असतं, जो देतो तो. मग आता तुमची स्थापना कोणी केली, विधिमंडळाने, मग तुमचं उत्तरदायित्व कोणासाठी राहणार आहे, विधिमंडळ. मग नंतर काय आहे, स्वतःची कर्मचारी प्रणाली. हा, जसं आपण पाहिलं की आस्थापनांमध्ये म्हणजे डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन मध्ये नियुक्ती दरवेळेला कोणी केली आहे, सरकारने केलेली आहे. पण आता इथे जी आहे यांची स्वतःची कर्मचारी प्रणाली आहे.
म्हणजे वैधानिक महामंडळाची मालकी आणि व्यवस्थापन सरकारचे असले तरी कर्मचारी सरकारी कर्मचारी नसतात. आपण डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन मध्ये मी सांगितलं, तुम्ही जर रेल्वेमध्ये नोकरी करताय, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करताय, तर तुम्ही काय म्हणता, आम्ही सरकारी नोकरीवाले आहोत, बरोबर आहे. पण जर तुम्ही आरबीआय मध्ये नोकरी करत असाल तर तुम्ही असं नाही म्हणत सरकारी नोकरीमध्ये आहे. तुम्ही काय म्हणता, आम्ही आरबीआयचे हे आहोत. कारण की त्याचं आहेच कसं, त्याची आस्थापनाच वेगळी आहे. त्यांना मिळणाऱ्या सुखसुविधाच वेगळ्या आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे जरी सरकारद्वारे निर्माण झालेलं असलं तरी सुद्धा तुम्ही सरकारी कर्मचारी नसता. तुमच्यासाठी लागू करणारे कायदे, तुम्हाला मिळणाऱ्या सुखसुविधा या पूर्णपणे याच्या कायद्याअंतर्गत ठरवल्या जात असतात. मग नंतर त्यांची भरती, वेतन आणि व्यवस्था महामंडळाने ठरवलेल्या नियमांनुसार केली जाते. मग त्यांची भरती सुद्धा कधी, कशी, कोणाची करायची याच्याबद्दल सुद्धा हे, म्हणजे आता मी म्हटलं बँकिंगचं सेक्टरचं घेऊया, तर बँक ठरवणार, म्हणजे रिझर्व्ह बँक ठरवणार की कोणाची नेमणूक कशी करावी, त्याला वेतन काय द्यावं. याच्यामध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही. जसं आपण पाहिलेला ना फॅक्टरी ऍक्ट असेल, हा फॅक्टरी ऍक्ट कशामध्ये जातोय, कंपनी ऍक्टच्या अंडर, बरोबर आहे. मग याच्यासाठी मग सरकार पण हस्तक्षेप करत असतं. सरकार काय सांगत असते की एवढी मिनिमम वेजेस तुम्हाला द्याव्याच लागणार. पण या ज्या असतात ना वैधानिक महामंडळ, याच्यामध्ये सरकार ना तर मिनिमम वेजेस सांगत, ना तर मॅक्झिमम वेजेस सांगत. ठीक आहे, हे पूर्णपणे यांच्या हातामध्ये असतं की भरती कशी करायची, वेतन किती द्यायचं, हे त्यांचे जे नियमनुसार. पण नियम तरी पण तुम्हाला माहितीच आहे, नियम कुठे बनवले गेलेले आहे, विधिमंडळात बनवले गेलेले आहेत. म्हणजेच इनडायरेक्टली सरकार, पण नंतर सरकार आपलं लक्ष काढतं आणि या कायद्याअंतर्गत त्यांची कामं सुरू असतात. नंतर आर्थिक स्वायत्तता. आर्थिक स्वायत्तता काय आहे, यांना पूर्णपणे स्वतंत्रपणे आर्थिक हे मिळत असतं, सहाय्यता यांची स्वतंत्रपणे असते. वैधानिक महामंडळ हे अंदाजपत्रक, हिशोब, वित्त नियंत्रणाच्या अधीन नाही. आरबीआयला कधी सुद्धा आपलं स्वतःचं बजेट सादर करावं लागत नाही. म्हणजे यावेळेला मी इतके डिपॉझिट्स ऍक्सेप्ट करीन, मी इतकं लोन देईन, मी या बँकांचं हे कर्ज फेडीन, किंवा या बँकेना इतकं इतकं लोन देईन, हे काहीही यांना अंदाजपत्रक आहे, म्हणजे आपण ज्यांना म्हणतो बजेट, हे यांना सादर करावं लागत नाही. जसं आपण डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशनला सांगितलं त्या बाबतीत की त्यांना पहिलेच आपलं काय करावं लागतं, बजेट तयार करावं लागतं. आणि ते बजेट तयार केल्यानंतरच ते काय करत असतात, आपलं कार्य करू शकत असतात. पण या लोकांना आपलं बजेट सादरी करण्याची गरज नाही. राजकीय हस्तक्षेप नाही. जसं आधीच सांगितलं, एकदा तुमची नेमणूक झाली की मग त्याच्यामध्ये पूर्णपणे उत्तरदायी तुम्ही असता. तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करत असता. सरकार तुम्हाला बँक आहे म्हणून नोटा छापा पण म्हणत नाही, किंवा पैसा जास्ती झाला म्हणून नोटा कमी करा पण सांगत नाही. याचा पूर्णपणे कायद्यानुसार, म्हणजे जसं ठरवल्या गेलेलं आहे, केव्हा करायचं केव्हा करायचं नाही, याचा निर्णय पण कोण घेत असतं, या असा महामंडळ जे आहेत ते आपले निर्णय घेत असतात. पुढे काय आहे, वैधानिक महामंडळाचे गुणदोष पाहावेच लागतील ना, वैशिष्ट्य पाहिले तर गुण आणि दोष तर पाहावेच लागतील. जसं पुढाकार आणि लवचिकता. काय होणार आहे, स्वतः पुढाकार घेतात, मला नेमणूक करून दिलेली आहे, तर काम कोणाला करावं लागणार, मलाच करावं लागणार. आणि जितकं चांगलं मी रिझल्ट देईल तितकं त्याचे बेनिफिट्स मला मिळणार, म्हणून मी पुढाकार पण घेत असते. आणि काय केलं जातं, लवचिकता पण त्याच्यामध्ये तयार होत असते. आणि प्रशासकीय स्वायत्तता, यांना स्वतःला स्वतःचे निर्णय घेण्याचे पूर्णपणे काय दिलेलं आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यांना काही सतत सरकारकडे जायची गरज नसते, किंवा लोकांकडून अनुमती घ्यायची गरज नसते. हे स्वतःचं स्वतः घेत असतात. त्वरित निर्णय. त्वरित निर्णय होणार ना, मला जर कोणाचं काही विचारायचीच गरज नाही पडली, तर माझी तर निर्णय घेण्याची हे कशी राहिले, त्वरित राहिले. नंतर कार्यक्षम कर्मचारी. मला जर मी नियम घालून दिलेले याचीच नेमणूक केल्या जाईल, तर मी नेमणूक कोणाची करणार आहे, जो कार्यक्षम आहे त्याचीच नेमणूक केल्या जाते, दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक तिथे केल्या जात नाही. व्यावसायिक व्यवस्थापन, नफा कमवण्यासाठीच याची निर्मिती केलेली आहे, म्हणून याचं व्यावसायिक दृष्टिकोनातूनच व्यवस्थापन जे आहे ते केल्या जात असतं. आणि सोपी भांडवल उभारणी, काय आहे, सरकारकडूनच मिळत असतं, कमी दराने पण त्यांना व्याज मिळत असतं. त्याच्यामुळे यांचं भाग भांडवल उभारणी पण कशी आहे, सोपी आहे. चला, दोष तर आहेतच प्रत्येक गोष्टीचे, गुण आहे तर दोष पण आहेत. दोषांमध्ये काय लिहिलंय, कागदोपत्री स्वायत्तता. नक्कीच लक्षात ठेवा, सगळं आपल्याला मिळणारे अधिकार कसे असतात, कागदोपत्री.
पण तुम्हाला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तरी तुम्हाला सरकारची अनुमती आवश्यक आहे. डिमॉनिटायझेशन आहे ना, जरी तुम्हाला हे केलं तरी निर्णय कोणाचा असतो? गव्हर्नमेंटचाच असतो. पुढाकाराचा अभाव, मग जेव्हा मला माहिती आहे की पूर्ण शेवटचा निर्णय तर माझ्या हातात नाहीच आहे, मग शेवटी पुढाकार घेण्याचे आपल्यामधली जी इच्छा असते ती कमी होत जाते. गुंतागुंतीची संरचना, कायदेच वेगळे आहेत त्याचे. जोपर्यंत तुम्हाला ती कायदे समजणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या मध्ये काम करू शकणार नाही. मग यांची संरचना कशी आहे? गुंतागुंतीची आहे. आणि लाभावरून संघर्ष, प्रॉफिट झाला जास्तीचा तर ते संचालक मंडळ आहे त्यांच्या आपापसामध्येच भांडणं होतात की एवढा आम्हाला द्यायला पाहिजे, तेवढा आम्हाला द्यायला पाहिजे. मग लाभांवरून त्यांच्यामध्ये काय होत असतं? संघर्ष होत असतो. आणि अयोग्य व्यवहार आपण पाहिलेलंच आहे, किती बँकेचे अयोग्य व्यवहार झालेले आहेत. बरोबर आहे. अशा वेळेला ते डबघाईस पण आणू शकतात. आपली आर्थिकता पण डबघाईस येऊ शकते जर यांनी आपलं काम चांगल्या प्रकारे केलं नाही तर. ठीक आहे. अजून तुम्हाला काही जाणून घ्यायची इच्छा असेल तर आपण पाहूया. एक सरकारी कंपनीबद्दल मी एक थोडंसं सांगते तुम्हाला. सरकारी कंपनी म्हणजे अशा कंपन्या असतात की ज्यांचं 51 म्हणजे 51% जास्तिक भांडवल हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, स्टेट गव्हर्नमेंटकडे किंवा लोकल गव्हर्नमेंट किंवा तिघांचं मिळून पण असेल तर अशा कंपन्यांना आपण सरकारी कंपन्या म्हणत असतो. म्हणूनच मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हणलं ना, पब्लिक कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी, सरकारी कंपनी असं समजू नका. सरकारी कंपनीचे वैशिष्ट्य वेगळे असतात. अजून काही सांगायचं असेल मॅडम तर सांगा, नाहीतर एवढं जर आपल्यासाठी असेल. पुढच्या जर वाटलं तुमचे जर आपल्या मुलांकडून जर काही डिफिकल्टी झाल्या तर आपण तशा प्रकारे पुन्हा करूया. बंदच झाले आपण, हो गया है वो पण. फिर चला तर मग आज आपण या 2 गोष्टींबद्दल बोललेलो आहोत. जर अजून तुम्हाला कशाची गरज पडली तर तुम्ही मॅडमला सांगा. आपण त्या प्रकारे आपलं पुन्हा सुरू करू मग. ठीक आहे. काही अडचण असेल तर सांगू शकता. आणि मॅडमनी मला याबद्दल जी संधी प्रदान केली त्याच्यासाठी मी पुन्हा त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. मॅडम तुमच्यामुळे मला ही संधी मिळाली, तुमच्या मुलांशी हितगुज करण्याची संधी मिळाली. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. होत नाहीये मॅडम बहुतेक का? हा. आज आपल्या महाविद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या 11th वर्गासाठी इतक्या चांगल्या पद्धतीने लाभे मॅडम यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलंय त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप मनपूर्वक आभार मानते. स्वतःचे कितीतरी जबाबदाऱ्या, खाजगी अडचणी सगळ्या बाजूला ठेवून अगदी मॅडमनी मी एक शब्द म्हटल्यानंतर लगेच होकार दिला आणि फार जास्त वेळ पण मी त्यांना दिला नाही. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसं तर आपल्या संस्थेमध्ये स्वागत आणि आभार हे 2 शब्द नाहीये. पण एक तुमच्यावर ते संस्कार व्हावेत त्या पद्धतीने आपल्याला हा व्होट ऑफ थँक्स किंवा आभाराचा कार्यक्रम घेणं भाग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कोर्समधला जो थोडाफार राहिलेला भाग होता तो मॅडमनी इतक्या छान पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलाय. जर काही अडचणी असल्या तर तुम्ही विचारू शकता. मी नंबर देईल तुम्हाला. जर तुम्ही फोन केला किंवा व्हॉट्सअपवर मेसेज टाकला तर मॅडमचा नंबर देईल. तुम्ही सहज त्यांना विचारू शकता. कारण मी जेव्हापासनं लागली आहे तेव्हापासनं मी बघते की मॅडम सुद्धा आपल्या टीचिंगच्या बद्दल खूप कॉशियस आहे आणि विद्यार्थ्यांपर्यंत काय गेलं पाहिजे, ॲक्चुअल स्थिती काय आहे, पुस्तकी ज्ञान काय आहे याबद्दल पण त्या खूप अवेअर आहे आणि त्या अनुषंगानेच आपण आजचं लेक्चर हे ठेवलं होतं. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव चव्हाण यांनी मला मार्गदर्शन केलं, अनुमती दिली. तसेच आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे सुपरवायझर पर्यवेक्षक प्राध्यापक प्रवीण ठाकरे सर ते पण नेहमी कामामध्ये सहकार्य करत असतात आणि आज पण त्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे पण मी खूप मनपूर्वक आभार मानते. तसंच आजचा कार्यक्रम होण्यासाठी प्राध्यापक परीक्षित अग्रवाल सर, राजेश्वरी शर्मा मॅडम यांनी पण खूप हेल्प केलं. इतर माझे सहयोगी प्राध्यापक आहेत त्यांनी पण मला सहकार्य केलं. त्यांचे पण मी मनापासून आभार मानते.
या संपूर्ण जो आपलं ऑनलाईन टीचिंग झालेलं आहे त्याचे सुद्धा तुम्ही नोट्स तयार करायचे आहे. कारण जोपर्यंत तुम्ही 11वीचा बेस पक्का करणार नाही, 12वीचा अभ्यास येणं नाही आहे तुम्हाला. म्हणून सांगते, की परीक्षा होणार, नाही होणार, काय डिसिजन होणार आहे, कोविडची काय स्थिती असणार आहे, आपल्याला माहीत नाही. पण ज्ञानापासून तुम्हाला कोणी वंचित करू शकत नाही. ते मिळवणं हे तुमचा हक्क आहे आणि तो देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने तुम्ही ते डिटेलमध्ये नोट्स तयार करायचे आहे. धन्यवाद.